हाय एव्हरीवन, हा जो व्हिडिओ आहे हा 10 जानेवारीचा आहे आणि मुलांचे डान्सेस असल्यामुळे आम्ही त्यांची प्रॅक्टिस घेत होतो आणि तुम्ही बघू शकता की मुलांचा किती उत्साह आहे आणि किती गर्दी होती या क्लासमध्ये आणि किती एन्जॉयमेंटने मुलं डान्स करत होती. सो हॅलो मित्रमैत्रिणींनो, मी शिवानी आणि आज आपण प्रागतिक विद्यालय कोराडी कॉलनीतून एक खास कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवक कल्याण कार्यक्रम. हा कार्यक्रम 12 जानेवारीला होणार होता, पण रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम 11 जानेवारीला घेतला. चला तर मग या प्रेरणादायी कार्यक्रमाची सफर करूया. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आवारातल्या सुंदर सजावटीने झाली. सगळीकडे रांगोळी, फुलांनी सजावट केली होती. मुलं नीटनेटकी युनिफॉर्म मध्ये आली होती आणि काही मुलं शिक्षकांना तयारीत मदत करत होती. सकाळी आमच्या शाळेत मुख्य पाहुण्यांचे आगमन झाले. स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांनी त्यांच्या शाळेच्या संस्थापकाच्या प्रतिमेला हार अर्पण केला. त्यानंतर पाहुण्यांना फुलांचा गुच्छ देऊन त्यांचं औपचारिक स्वागत केलं. एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून विद्येची आराध्य देवता माता सरस्वती आणि स्वामी विवेकानंद तसेच माता जिजाऊ भाऊसाहेब अंजीकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. तुम्ही सगळे छोटे छोटे जाऊन बोलून घ्या. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, हाथों नाम मुकुट सर पे साजे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण में दे माँ, दे माँ. अग्नि ये संगीत तुझसे. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. मुनियों ने समझी गुनियों की बोली, वेदों की भाषा पुराणों की बोली. हम भी तो समझे, हम भी तो जाने, हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का हमको. त्याचबरोबर हा कार्यक्रम आटोपल्यावर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर आम्ही म्हटलं स्वागत गीत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांनी एक प्रेरणादायी भाषण दिलं. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचा उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका हा विचार सांगितला. त्यांनी सांगितलं की आजच्या युवांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर चाललं पाहिजे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका सादर केली. प्रत्येक सादरीकरणात मुलांचा आत्मविश्वास आणि मेहनत दिसत होती. कार्यक्रमाच्या मध्ये एक छोटासा ब्रेक घेतला गेला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. शाळेच्या बाजूला खास जेवणाची व्यवस्था केली होती. ब्रेक नंतर आमच्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर डान्स परफॉर्मन्स दिले. हे कार्यक्रम मी स्वतः आणि भांगे मॅमनी अँकरिंग करून सादर केले. सगळ्यांनी खूप उत्साहात टाळ्या वाजवल्या आणि प्रत्येक सादरीकरणाला प्रोत्साहन दिलं. वीस ते 25 डान्स सादर झाले ॲक्च्युली, बट स्टील मी तो व्हिडिओज अपलोड करू शकत नाही, कारण ते जर व्हिडिओ अपलोड केले तर व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येईल म्हणून. सो सॉरी अबाउट दॅट. कार्यक्रमानंतर आम्ही सगळ्या शिक्षकांनी एकत्र फोटोशूट केलं आणि मग डीजेवर धमाल केली. प्रत्येकजण नाचत होता आणि दिवसाचा एक आनंददायी शेवट झाला. हा संपूर्ण कार्यक्रम खूपच सुंदर झाला. या कार्यक्रमासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिले. प्रागतिक विद्यालय कोराडी कॉलनीने अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला. संकल्प ठेवा मोठा, मार्ग करा उजळ, स्वामी विवेकानंदाचे विचार घेऊन चला, प्रेरणादायी जीवन घडवा आपण सारे, युवकांनो यशासाठी कधीही न थांबा रे. तर मित्रांनो, असा होता स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा कल्याण कार्यक्रम. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.